तू आता ज्या बायका आपल्या भगिनी आहेत किंवा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या आपला पॉडकास्ट बघतायत, त्यांना तू काय सांगशील, की हे छोटे-छोटे व्यवसाय आता बऱ्याच जणी काय होतं, खूप शिकलेल्या असतात, पण काही कारणानुसार मुलांसाठी वगैरे आजकाल घरी यावं लागतं आपल्याला. तर ह्यांना ह्या छोट्या बिझनेस आयडियाज तू कशा देशील? हं. पण तेच केलंस, तर त्यांना पण तू मार्गदर्शन करशील आणि यात काय-काय लागतं? म्हणजे काय बारकावे आहेत? सगळ्यात पहिले ना, माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, की जर तुम्हाला कोणता बिझनेस सुरू करायचा आहे ना, तर तुम्हाला पेशन्स असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्यामधली कला बघा. काही जणींना पेंटिंग छान येतं, काही जणी ड्रॉइंग खूप छान करतात, काही जणींना जेवण बनवायची आवड असते, काही जणींना अजून काही फुलं छान बनवता येतात किंवा काय. तर आपल्यातली ती कला आहे ना, ती आधी बघायची. जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस किंवा एखादी आयडिया तुमच्या डोक्यात येते, तेव्हा ना म्हणजे असं निगेटिव्ह नका, "हे मी करू शकेन का? हे मला जमेल का?" असा प्रश्न नका विचारू. जेव्हा तुमच्या स्वतःच्या मनाला जर तुम्ही बाकी कुणाला नका विचारू, स्वतःला विचारा, की "हे मला जमेल का?" आपलं मन आपल्याला बरोबर उत्तर देतं. तुमच्या मनाने जर तुम्हाला 1% जरी सांगितलं ना, की "हां, करू शकशील." तुम्ही जा पुढे. नमस्कार स्मिता ताई. नमस्कार. तो स्माइली फेसेसची फाउंडर, प्रिन्सिपल, ते काव्या एंटरप्राइजेस प्लस तुझे घर बसल्याचे बाकीचे जे व्यवसाय आहेत, कॅन्डल मेकिंगपासून ॲक्रेलिक, रांगोळी वगैरे. हे तुझी सुरुवात कशी काय झाली? म्हणजे नक्की याच्या मागचं तुझं गुपित काय आहे? मी बेसिकली एक टीचर होते. तर मी जेव्हा दुबई आणि शारजामध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करत होते, तेव्हा मला असं वाटलं होतं, की माझी पण स्वतःची शाळा असावी. म्हणजे ते स्वप्न मी तेव्हा बघितलं होतं, जेव्हा मी शारजामध्ये टीचर होते. तर त्या दृष्टीने मी प्रयत्न पण करत होते. म्हणजे अगदी बारीक-सारीक गोष्टी सगळ्या टीचर्सच्या, सुपरवायझरच्या, प्रिन्सिपलच्या सगळ्या समजून घेत होते, शिकवून घेत होते. त्यामुळे ते माझं स्वप्न होतं. काव्या एंटरप्राइजेस मी सुरू केलं जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा. त्यावेळेला माझं ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून एक जॉब होता, तो जॉब बंद पडला आणि तेव्हा मी मग प्रिमिक्सेस बनवायला लागले आणि मग काव्या एंटरप्राइजेस सुरू झालं. तर मग एक माझी आवड आहे आणि एक माझी गरज होती. तर मग आवड आणि गरज या दोघी गोष्टी मी आता बॅलन्स करते आणि मॅनेज करते. जे काव्या एंटरप्राइजेस आहे, तू म्हणालीस लॉकडाऊनमध्ये चालू केलं. तर घरी बसून जस्ट एक प्रयत्न, की घरच्यांना काहीतरी चांगलं खायला मिळावं, हा एक प्रयत्न होता, की तुझी दूरदृष्टी होती त्याच्यात? नाही, ॲक्चुअली मला ना नवीन-नवीन गोष्टी शिकायला आवडतात. म्हणजे जरी मी जॉब करत होते, एक डे केअरमध्ये कोऑर्डिनेटर होते, तरी पण मला ना नवीन गोष्टी शिकायला आवडत होत्या म्हणून मी तो कोर्स केला होता. प्रीमिक्सेसचा, ग्रेव्ही प्रीमिक्सेसचा एक कोर्स होता. तर म्हटलं चला आपण माझ्या मुलींना खूप आवडतं असं छान चमचमीत खायला, म्हणून मी मग तो कोर्स केला. तो शिकले मी बटर चिकन, पनीर टिक्का वगैरे सगळं शिकले. मसाला मी घरी दिलं, माझ्या घरच्यांनाही आवडलं, खूप छान. त्यानंतर काय झालं, की लॉकडाऊन सुरू झालं. अचानक लॉकडाऊन लागलं. मग सगळे जॉब वगैरे गेले, हॉटेल्स बंद झाले बरं. जनरली. मग तेव्हा मला सेकंड ऑप्शन शोधायचा होता. तर मग तेव्हा असंच एक दिवशी विचार केला, की मी जे शिकले प्रीमिक्सेस, अनायासे हॉटेल बंद आहेत. लोकांना माझ्यासारखंच आणि माझ्या मुलींसारखं जर चमचमीत खायचं असेल, तर मग त्यांना आपण ऑप्शन मिळवून देऊया. म्हणून मग मी माझ्या मैत्रिणींना वगैरे असे पंजाबी ग्रेव्हीचे प्रिमिक्सेस सांगितले, की मी बनवते. तो मी WhatsAppवर टाकलं आणि देवाच्या कृपेने मला खूप छान रिस्पॉन्स आला. मग त्याच्यावरनं मग माझी प्रिमिक्सची जर्नी सुरू झाली. व्हेज ग्रेव्ही, नॉन-व्हेज ग्रेव्ही, मग जैन ग्रेव्ही. जे गुजराती होते ते म्हटले, की आम्ही कांदा लसूण खात नाही. मग त्यांच्यासाठी जैन ग्रेव्ही प्रिमिक्सेस बनवले. त्याच्यानंतर मग प्रिमिक्सेसची जर्नी सुरूच झाली. म्हणजे आईस्क्रीम, कुल्फी, फालुदा, मिल्कशेक सगळ्या प्रकारचे प्रिमिक्सेस मी बनवते आणि छान रिस्पॉन्स पण येतो त्याला. याच्यामध्ये आपण प्रिझर्व्हेटिव्ह काही टाकत नाही, त्यामुळे ते सगळ्यांना आवडतात. म्हणजे असं कंप्लेंट ॲज सच मला अजून बॅड रिव्ह्यू कुणाचा आला नाहीये. सो चालू आहे चा ते. एवढे सगळे प्रिमिक्सेस बनवतेस, मग त्याच्यासाठी काय काळजी घेतेस? हे सगळे प्रिमिक्सेस आहे मी स्वतः बनवते. मी कुणाकडनं बनवून घेत नाही. मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते मी स्वतः त्याच्याकडे लक्ष देते. माझा एकदम मोठा सेटअप पण नाही. मी घरी बनवते. माझ्याकडे सुरुवातीला मी एकटीच करायचे. आता माझ्याकडे 4-5 जणींचा स्टाफ आहे. ते आम्ही सगळं करतो. पण मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आम्ही विदाऊट एनी प्रिझर्व्हेटिव्ह करतो.
जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते आम्ही सगळे चांगल्या क्वालिटीचे घेतो. म्हणजे बाकीच्या मार्केटमध्ये जे मसाले येतात प्रीमिक्सेस त्याच्यामध्ये काजू चांगलेले असतात थोडेसे आणि बाकीच्या गोष्टी जास्त असतात. आमच्या प्रीमिक्सेसमध्ये मी प्राऊडली सांगू शकते की काजू, तीळ आणि मगज ही इक्वल प्रमाणात घातलेले असतात. त्यामुळे तुम्हाला त्याचा जो उघडल्या पॅकेट उघडल्या तो रिचनेस आणि त्याचा स्मेल जो आहे तो तुम्हाला खरंच सांगतो की हे मसाले कुठून बनलेले आहेत आणि कसे बनलेले आहेत. स्मेल तर झाला, रिचनेस झाला, तुझा जे टेस्ट आहे मी पण ट्राय केलेले होते, तर खूपच छान आहेत. म्हणजे रेडी टू ईट. फक्त आपण भाज्या त्यात मिक्स करायच्या आणि ते बनवायचे. त्याचसाठी तू फालुदा आणि आईस्क्रीम्स केले, तर त्याचा कसा रिस्पॉन्स आहे? फालुदा आणि आईस्क्रीम ॲक्च्युली माझा बेसिकली पर्सनली माझा फालुदा सगळ्यात फेवरेट आहे. त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा मी घरी बनवून हे करू शकते, खाऊ शकते. आणि अचानक आपल्याकडे 7-8 पाहुणे आले, 4-5 पाहुणे आले आणि त्यावेळेला आपण मग जातो फालुदा शोधायला वगैरे, तर हे घरी बनलेले आहेत. त्याच्यामध्ये अगदी जी फालुदाची शेव आहे ना, ती सुद्धा चांगल्या क्वालिटीची वापरलेली आहे. टुटी फ्रुटी घातलेलं असतं, सब्जा घातलेल्या असतात आणि घरी आहेत, बिना प्रिझर्वेटिव्हचे आहेत. त्याच्यामुळे शुगर वगैरे सगळं व्यवस्थित घातलेलं असतं. क्वालिटी मेंटेन असते. माझ्या प्रत्येक प्रॉडक्टमध्ये जो आहे ना मेन, ती माझी क्वालिटी. भले क्वांटिटी कमी असेल, मला ऑर्डर्स भलेही कमी येतील, पण माझी जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये मी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. मी ऐकलं की तुला बऱ्याच संक्रांती, आता संक्रांत जवळ येते, तर त्याच्या वाणासाठी बायका हल्ली तुझे मसाले घेऊन जात आहेत आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. तर तू काही असे गिफ्ट हॅम्पर्स देतेस का? हो. माझी संक्रांतीसाठी गिफ्ट हॅम्पर असतात. म्हणजे कुल्फी, फालुदा, मिल्कशेक तुम्ही ते पण घेऊ शकतात. प्रीमिक्सेसचं एक पॅकेट असतं आणि माझ्या प्रॉडक्ट्सची रेंज जी आहे ना ती ₹50, ₹100, ₹50 सुरू आहे. त्याबरोबर माझे ते अजून एक हँडमेड सोप्स. तुझे हँडमेड सोप्स आहेत. त्याच्यानंतर रिटर्न गिफ्ट्स आहेत. म्हणजे ॲक्रेलिकच्या कुहिऱ्या, ॲक्रेलिकची पूजा थाळी, गणपती, शोपीसचे गणपती वगैरे ते सगळे मी बनवते. तर आपण ते सुद्धा देऊ शकतो. तू चॉकलेट्स पण बनवून देतेस आणि हे जे सगळं ॲक्रेलिकचं हेही तू घरी बनवतेस, प्लस तू क्लासेस घेतेस असे. हो. तर याबद्दल थोडं सांगशील का? ही पण आयडिया कशी काय सुचली तुला? ॲक्च्युली ना, म्हणजे आपण म्हणतो की लहानपणी मी जेव्हा लहान होते तेव्हा आई सुट्टीला गावी घेऊन जायची मामाच्या गावी आणि तिथे पेंटिंगचे क्लासेस लावायचे. तेव्हा कंटाळा यायचा की काय आपण सुट्टीला आलो आणि आई अशी पेंटिंग क्लासला पाठवते. मग तिथे पडदे पेंट करा, बेडशीट पेंट करा, पिलो कवर पेंट करा वगैरे असे सगळे क्लासेस केले. पण मग नंतर ते विसरून गेलो. मी जेव्हा मलेशियामध्ये होते तेव्हा असंच बसले आणि बसल्यावर म्हणजे असं कंटाळा आला. म्हटलं काय करूया? मग मी थर्माकोलची एक शीट घेतली. थर्माकोलच्या शीटवरती मी फुलांचं डिझाईन केलं, ते पेंट केलं आणि अशी बीड्स होते माझ्याकडे. ते बीड्सनी ते डेकोरेट केलं. तर तिकडच्या माझ्या मैत्रिणींना ते इतकं आवडलं की ते म्हटले की "तू याचा बिझनेस का नाही सुरू करत?" म्हणजे जसं पूजा थाळी वगैरे असं. मग माझी एक मैत्रीण होती, तिच्याकडे वैभव लक्ष्मीचं उद्यापन होतं. ती माझी आयुष्यातली सगळ्यात पहिली ऑर्डर. तर तिने मला सांगितलं की "स्मिता, तू कर म्हणून, हे मला पाहिजे." मग म्हटलं की पेपर प्लेटवरती कसं काय करू ना? मग माझ्याकडे सीडीज होत्या. मग मी सीडीजवरती ना बीड्स लावले आणि असं छान कॅन्डल स्टँड तिला बनवून दिलं. 11 पीसेसची ऑर्डर होती आणि मी 11 कॅन्डल स्टँड बनवले. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं छान काहीतरी बनवलं होतं आणि ती माझी पहिली ऑर्डर. त्यानंतर मी मागे बघितलंच. त्यानंतर मला सगळ्या त्याच ऑर्डर येत गेल्या. मग त्याच्यात व्हेरिएशन्स करत गेले. मग म्हटलं मला जर हे येतंय ॲक्रेलिकच्या रांगोळ्या वगैरे, तर मग मी जेव्हा इंडियात शिफ्ट झाले तेव्हा इंडियामध्ये मे होता. मेमध्ये इथे समर क्लासेस वगैरे सगळे चालू होते. मी म्हटलं चला मुलांना शिकवूया आणि म्हणून मग मी मुलांना ते सगळं शिकवायला सुरू केलं. म्हणजे अगदी पेंटिंगपासनं ते ॲक्रेलिकच्या रांगोळ्या, पेअर, सीडीवरचं वगैरे कॅन्डल स्टँड आणि बेस्ट आउट ऑफ वेस्टच्या भरपूर गोष्टी मग मी त्यांना शिकवल्या. मग हे बघून मग मला छान आला रिस्पॉन्स. मग माझे दरवर्षी ते क्लासेस चालूच आहे. तुझे क्लासेस असंही नाही की खूप आठवड्याचे असतात. छान छान तू 1 किंवा 2 दिवसाचे घेत असते मुलांना आणि तुझ्याकडे मला वाटतं 5 वर्षापासून मुलं येतात. हो. पहिली बॅच जेव्हा मिळाली तेव्हा काय रिस्पॉन्स होता तुझा? पहिली बॅच ना,
पहिली बॅच म्हणजे मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की मला इतका छान रिस्पॉन्स येईल. मला वाटलं 2-3 येतील. पण पहिल्याच बॅचला मला जवळपास 8 ते 9 मुलं होते आणि विजयनगरीमध्ये मी घेत होते माझ्या घरी. त्याच्यानंतर मी माझं माहेर ठाण्यातच होतं नौपाड्याला. मग तिकडचे ओळखीचे सगळे म्हणायला लागले की तू तिकडे घे म्हणून. मग मी माझ्या आईच्या घरी पण क्लासेस सुरू केले. मग अजून एक ओवळ्याला माझी मैत्रीण होती. मग तिच्या घरी पण सुरू केले. म्हणजे पहिल्या वर्षी माझे असे समर कॅम्प असे 3-3 ठिकाणी झाले आणि मुलांना पण आवडत होतं आणि पेरेंट्स खुश होते की मुलं असे छान-छान गोष्टी करून आणतायत. राईट. तू आता ज्या बायका आपल्या भगिनी आहेत किंवा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या आपला पॉडकास्ट आहेत, त्यांना तू काय सांगशील की हे छोटे-छोटे व्यवसाय आता बऱ्याच जणी काय होतं, खूप शिकलेल्या असतात, पण काही कारणानुसार मुलांसाठी वगैरे आजकाल घरी यावं लागतं आपल्याला. तर ह्या छोट्या बिझनेस आयडियाज तू कशा देशील? पण तेच केलंस. म्हणजे शेवटी तू पण काहीतरी एक उद्देश घेऊन पुढे आलीस आणि हे केलंस. तर त्यांना पण तू मार्गदर्शन करशील आणि यात काय-काय लागतं? म्हणजे काय बारकावे आहेत, ते प्लीज सांगशील का? सगळ्यात पहिले ना, माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की जर तुम्हाला कोणता बिझनेस सुरू करायचा आहे ना, तर तुम्हाला पेशन्स असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्यामधली कला बघा. काही जणींना पेंटिंग छान येतं, काही जणी ड्रॉइंग खूप छान करतात, काही जणींना जेवण बनवायची आवड असते, काही जणींना अजून काही फुलं छान बनवता येतात किंवा काय. तर आपल्यातली ती कला आहे ना, ती आधी बघायची की मी याच्यात करू शकते पुढे आणि त्या दृष्टीने मग आपण प्रयत्न सुरू करायचे. सुरुवात घरातनं करायची. आधी मोठी उडी मारायची नाही की समजा मला शिकवता येतं मुलांना, तर मी लगेच म्हणणार नाही माझ्या घरच्यांना की मला तुम्ही क्लास उघडून द्या. नाही, आपण सुरुवात घरी ट्युशननी घेतो. आधी माझ्याकडे 4 मुलं येतील, 10 मुलं येतील, 15 मुलं येतील. जेव्हा ते मॅनेज करणं असं हां, तेव्हा मग आपण मोठी जागा घेतो. किंवा मसाले सुरू करायचे आहे, तर पहिल्यांदाच आपण मोठे मशीन घेणार नाही. आता माझे एवढे जरी झाले, तरी मी सगळे मसाले घरी मिक्सरवरती वाटते. ओके. बायकांकडनं पॅक करून घेते. लेबल जे आहे ते मी स्वतः करते. कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा माझं एडिटमधनं DTP झालं होतं. त्याच्यामुळे मला येतात ते बनवता. ग्राफिक्स आणि डिझायनिंग वगैरे मला येतं. सो मी मी ते पण करते. मी ग्राफिक डिझायनिंग पण करते. मी माझे प्रॉडक्ट्स पण करते. त्याच्यामुळे एकदम पहिली उडी मारायला जायचं नाही. जे आहे शक्यतो आपण शून्यातनं सुरू करायचं. जे आपल्याकडे आहे, त्या गोष्टी यूज करून त्यातनं नवीन बनवायचा प्रयत्न करायचा. हे जे मसाले तू बनवतेस, काव्य एंटरप्राइजेस हे नाव आहे आपलं रजिस्टर्ड आहे. त्याला तुला FSSAIचं पण सर्टिफिकेट किंवा लायसन्स घेतलेला आहेस. ही प्रोसिजर किंवा ह्याला साधारण असा किती खर्च येतो? म्हणजे गृहउद्योग जो आहे, त्याला किती खर्च? बेसिकली गृहउद्योगला एक तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्स लागतं, उद्यम आधार लागतं, फूड लायसन्स लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर खूप मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्हाला GST वगैरे लागतं. हे सगळे जे आहेत ते ऑलमोस्ट 50, 30, 40, 50,000 धरून चल. त्याच्यामध्ये तुझे हे सगळे फूड लायसन्स आणि प्लस तुझं सुरुवात जी आहे स्टार्टअप आपण म्हणू, ते होतं घरातल्या घरात. अच्छा. जर तुला खूप मोठ्या प्रमाणात करायचं असेल, फॅक्टरी काढायची असेल, तर मग त्याला खूप खर्च आहे. पण मग जेव्हा तू स्टार्टअप करतेस, तेव्हा हे जेव्हा लायसन्स तू अप्लाय करतेस, तेव्हा त्यांच्यापैकी कोणी अधिकारी व्हिजिट असते का त्यांची? हो, ते व्हिजिट करतात. तुम्ही कुठे करतात, ते सगळं किचन वगैरे बघतात. अच्छा. तुम्ही कोणते सेफ्टी मेजर्स घेताय, अच्छा. ते पण सगळं बघितलेलं असतं. आम्हाला फोटो पाठवायला लागतात. म्हणजे मी जेव्हा लॉकडाऊनमध्ये काढलं होतं फूड लायसन्स, तेव्हा त्यांनी आमच्याकडनं फोटोज मागले होते की Right. कुठे करतायत. बिकॉज मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा तुम्ही लायसन्स घेतात ना, तेव्हा तुम्ही कोणत्या जागेवरती मॅन्युफॅक्चर करताय ते घरी. आताही तुला तेवढीच हायजीन पाळावी लागते. मी हायजीन सगळी पाळते. म्हणजे मला कुणाला दाखवायचं असो नसो, पण ती हायजीन मेंटेन करतो आपण. अच्छा. आणि जे लहान मुलांचे तू क्लासेस वगैरे घेतेस हे, म्हणजे कॅन्डल मेकिंग म्हण किंवा पणत्या मेकिंग, म्हणजे दिवाळीसाठी तू घेतेस किंवा त्यांना ॲक्रेलिक रांगोळ्या शिकवतेस, ह्याला तू काय सांगशील आपल्या मैत्रिणींना की काय प्रशिक्षण घ्यावं लागेल का? काय मटेरियल आणि कसं कुठून मिळू शकतं? मटेरियल आपल्याला क्राफ्ट मार्केटमध्ये होलसेल प्रमाणात मिळतं किंवा ऑनलाईन ऑनलाईन पण मिळू शकतं. पण ऑनलाईनपेक्षा मी सजेस्ट करेन ऑनलाईन मागवल्यापेक्षा तुम्ही मुंबई बाहेर त्यांनी काय करायचं? त्यांनी त्यांच्या जवळच्या त्यांनी त्यांच्या जवळच्या मार्केटमध्ये जायचं. ते बीड्स आणि ते
खडे वगैरे सगळे मिळतात. ॲक्रेलिकच्या रेडीमेड तुम्हाला साच कटआउट असतात. मी जेव्हा मलेशियात सुरू केलं होतं, तेव्हा आमच्याकडे ॲक्रेलिकच्या रांगोळ्या नव्हत्या, म्हणजे मला माहितीच नव्हतं. मग आम्ही काय करायचो, मी ते डिझाईन प्रिंट करायची आणि त्यानंतर ते डिझाईन OHP शीटवरती आम्ही ट्रेस करायचो. OHP शीट कट करायची. ट्रान्सपरंट OHP शीट हां. ती कट करायची. त्याच्यावरती ते एक खडा लावून आम्ही ती रांगोळी बनवायची. अच्छा. ती ट्रान्सपरंट रांगोळी होती. ती आत्ता मी बघितलं, आत्ता मागच्या वर्षी इंडियामध्ये एका बाईनी एका ग्रुपमध्ये टाकलं होतं. म्हटलं, "अरे, हे तर 10 वर्षापूर्वी मी मलेशियात करत होते." आणि तेव्हा जेव्हा मी इंडियात आले आणि बघितलं, की इथे रेडीमेड कटआउट आहेत ॲक्रेलिकचे, पाहिजे त्या डिझाईनचे, पाहिजे त्या शेपचे. म्हटलं, "अरे, हे किती इझी आहे. आम्हाला ते तिकडे मिळत नव्हतं." म्हणजे हे इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला थोडीशी YouTubeमध्ये बघायचे, की कसं बनवायचं आहे. ग्लू वगैरे व्यवस्थित वापरायचं आणि ते बनवायला सुरू करायचे. कुणाची इच्छा असेल आणि मला जर तुम्ही विचारलं, तर मी नक्की मदत करेन. राईट. तुझ्या टाटा स्कायचं पण तुझं एक सीनियर सिटिझनसाठी तो एक तुझं चॅनलवर हे झालं होतं. म्हणजे हे सगळ्यावर तुझे एक बेसिक मुलाखत म्हण किंवा एक ट्रेनिंग सेशन झालेलं. तर त्याबद्दल जरा अनुभव सांगशील का? ॲक्च्युली माझं मी आर्ट अँड क्राफ्टचे क्लासेस घ्यायचे मुलांचे आणि काय माहिती कसं, पण मला एक दिवशी कॉल आला टाटा स्कायमधनं, की तुम्ही टाटा स्कायचे सीनियर सिटिझन्सना शिकवाल का? पहिले तर मला प्रश्न होता, की म्हणजे हा कॉल खरंच आहे किंवा काय? बरं. पण मग नंतर त्यांचा परत मला कॉल आला, की आम्हाला तुमचे प्रॉडक्ट्स पाठवा, आम्ही बघितलेले पण आहेत. तर मग मी त्यांना पाठवले, की मी लहान मुलांना काय-काय शिकवते वगैरे. मग ते मला म्हणाले, की "चालेल मॅडम, आम्हाला आवडेल तुमच्याशी कनेक्ट करायला. तर तुम्ही असे 7-8 एपिसोड आमच्याबरोबर शूट कराल का? सीनियर सिटिझन्सला शिकवायचे, जे घरी बसून काही गोष्टी करू शकतील." मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी ख्रिसमसच्या वेळेला क्रिसमस ट्री बनवायचं, स्नोमॅन बनवायचं एक हे केलं होतं. ते टाटा स्काय, आयुष्मान दोन्ही चॅनलवरती आलं होतं. त्याच्यानंतर बरेच मग पूजा थाळी वगैरे पण शिकवलं होतं. पेंटिंगचे काही शिकवले होते. तर बरेचसे असे 7 हे व्हिडिओज अजून अवेलेबल आहेत का? हो, अवेलेबल आहेत. अच्छा. म्हणजे आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना बघून पुन्हा त्यांना जर काही यत्न करायचं असेल व्यवसाय, नक्की. तर ते अवेलेबल आहेत का? ते कुठे म्हणजे टाटा स्कायवर जाऊन शोधावे लागतात माझ्याकडे त्याचे YouTubeचे त्यांनी दिले होते लिंक. लिंक्स. हां. मग आपण आपल्या डिस्क्रिप्शन Yes, प्रोव्हाइड sure, करू. मला सांग तू शाळेतली मुलं, तुझे घरचं, तुझ्या मुली आणि हे ह्याच्यामध्ये तू बॅलन्स कसं साधतेस? खूप मोठा अवघड प्रश्न आहे तो. शाळेतले मुलं ते इतका जीव लावतात आणि माझ्या मुली आणि हा सगळा काव्या एंटरप्राइजेसला मी आठवड्यातले 2 दिवस देते. शनिवार आणि रविवार. मंडे टू फ्रायडे मी माझी शाळा आणि माझी ट्युशन्स वगैरे त्याच्यामध्ये असते. संध्याकाळी जेव्हा मी घरी येते त्यानंतरचा टाईम माझ्या मुलींचा असतो. म्हणजे असं मला बॅलन्स करावाच लागतो आणि माझ्या मुलींचा खूप सपोर्ट आहे मला. ॲक्च्युली जे आज मी आहे ते माझ्या मुली, माझे आई-वडील, माझे मित्र-मैत्रिणी. अगदी म्हणजे प्रत्येक गोष्ट तू सुरू कर, आम्ही तुझं सपोर्ट करतो किंवा ऑर्डर देण्यापासून वगैरे सगळं. किंवा मला कुठे जाऊन भाषण द्यायचं आहे आणि ते भाषण मला तयार करून देतात लोकं, रेडीमेड. तर म्हणजे मला प्रचंड सहकार्य जे आहे ना, ते सगळ्यांचं आहे. पण यामध्ये डे 1 पासनं माझी साथ माझ्या मुलींनी दिली आहे. म्हणजे आमची माझ्याबरोबर स्टॉलला उभं राहण्यापासून माझी लहान मुलगी माझ्याबरोबर छोटी होती. स्टॉलला उभी राहायची बिचारी. मोठी मुलगी स्टॉल लावून देणं, हे करणं. माझ्याकडे कुठे जायचं तर मम्मा हा ड्रेस घाल वगैरे असं माझ्या मुलींची मला खूप साथ आहे. ते महत्वाचं असतं की घरच्यांची साथ लागते. तू गणपतीत काजूचे मोदक पण बनवतेस. म्हणजे मी हे प्रश्न विचारते कारण मला असं आहे की आपल्या सगळ्या मैत्रिणी ज्या हा पॉडकास्ट बघतील किंवा जे बघतील, लहान मुलं म्हण किंवा ज्यांना अगदी स्टार्टअप करायचं त्यांना खूप आयडियाज मिळू शकतात तुझ्याकडून, छोट्या छोट्या छान बिझनेस आयडियाज आणि घर बसल्या फावल्या वेळात म्हण किंवा शनिवार रविवारमध्ये पण या गोष्टी ते करू शकतात. म्हणून माझा हा प्रश्न आहे की हे कसं काय? याचं सगळं क्रेडिट ना माझ्या भावाला जातं.
मी आधी जेव्हा गणपती जवळ येतात तेव्हा रील्समध्ये वगैरे बघितलं होतं की काजू मोदक कसे बनवायचे, त्याचे खूप रील होते. म्हटलं चला बनवून बघूया, म्हणून मी बनवलं. आणि माझा भाऊ आहे ना एक नंबरचा फूडी आहे. त्याला ना असं काय माहिती कसं काय कळतं की कोणता काजू खराब आहे किंवा काय, असं त्याला खायला दिलं ना की त्याला कळतं बारीक, की काय जास्त झालं, काय कमी झालं, किंवा एखादा शेंगदाणा जरी खाऊट असेल ना तरी त्याला खाताना कळतं की हे खराब होतं. मग मी बनवलं. मी घरी घेऊन गेले. मला आईकडे जायचंच होतं. मी घरी घेऊन गेले आणि मी सागरला म्हटलं, "सागर जरा टेस्ट कर." तिला खूप आवडलं. मग म्हटलं, "सागर याचा बिझनेस सुरू करू का? म्हणजे असं 11-11 मोदकांचं वगैरे." तो म्हटला, "कर बिनधास्त. खूप छान आहे." मग मी पहिल्या वर्षी अ, घाबरतच ॲड टाकली आणि पहिल्या वर्षी मला रिस्पॉन्स छान आला. म्हणजे 11 आणि 21 मोदकांचे बॉक्स ठेवले होते. तर त्याला रिस्पॉन्स खूप छान आला. अ, तुम्ही त्याचे रेग्युलर कस्टमर आहात. हो, मी पण आहे. पण मला तेच एक हे होतं, की तू त्यात काही प्रिझर्व्हेटिव्हज वापरत नाहीस. ऑफकोर्स शेल्फ लाईफ कमी होते त्याची. पण जी फ्रेश खाण्यामध्ये किंवा जे ताजं खाण्यात मजा आहे, त्याला वेगळं एक हे आहे. कारण माझ्या काजू मोदकांमध्ये ना फक्त काजू पावडर असते, मिल्क पावडर असते. मी त्याच्यामध्ये बाकी काही घालत नाही. त्याच्यामुळे थोड्या वेळाने आपण जर बाहेर ठेवलं तर तुम्ही बघा की थोडंफार ना ते काजू असे मऊ नाही, थोडे तेलकट असे असं वाटतं. कारण काजूचंच ते ऑइल निघतं. पण मी जर त्याच्यामध्ये अजून काही डाळीची पूड किंवा असं काही टाकलं तर ते कडक होतील, ते व्यवस्थित होतील. पण मला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. मला माहिती आहे की माझ्याकडनं जे ऑर्डर घेणारे लोक आहेत ते गणपतीला वाहणार आहेत. मी त्याच्यात मिसळून कसं काय करू शकते? जे आहे ते प्युअर हार्डली काजू मोदक म्हणजे फक्त काजूच मिळते तुम्हाला. हे 100% सगळ्याचं प्रशिक्षण तू ऑनलाईन देतेस की कसं आहे? म्हणजे हां, माझ्याकडे तुम्ही शिकायला जर आलात, तर मी तुम्हाला ऑनलाईन नोट्स पण पाठवू शकते, तुम्हाला सांगू पण शकते. त्यानंतर ॲक्सेस पण माझा आहे, म्हणजे मी तुम्हाला नोट्स पाठवले आणि तुम्हाला काही डाऊट आले, की तुम्ही मला विचारू पण शकता. आपण आता वळूया थोडंसं अजून हे. काजू खाऊन झालेत, हात धुवायचे साबण लागतं आपल्याला. तर तू साबण पण म्हणजे हँडमेड हो. सोप्स छोटे-छोटे फेशियल बॉम्ब्स पण करतेस, जे आजकालच्या मुलांमध्ये कॉलेज गोईंगमध्ये ट्रेंड आहे. तर ते कसं काय? ॲक्चुअली काय आहे पण त्याच्यावर अजून एक तू करतेस. ते म्हणजे त्यांना बिघडवायचं पण थोडंसं काम ते म्हणजे चॉकलेट्समुळे. हो. तर हे म्हणजे मला आश्चर्य वाटतं, की एवढे सगळे प्रकार आणि प्रयत्न जे करतेस आणि त्यात ऑफकोर्स सफलही आहेस तू झालेली. पण हे जरा खरंच सांग म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना ह्याच्यातून खूप आयडियाज हो. जे हर्बल सोप्स आहेत ना, ते हर्बल सोप्समध्ये अजिबातच आपण काही कलर घालत नाही, केमिकल घालत नाही. त्याच्यामध्ये फक्त आता नीम तुळसी साबण आहे. त्याच्यामध्ये कडुनिंबाचा अर्क आणि इसेन्शियल ऑइल, तुळशीचं ऑइल वगैरे जे आहे, ते आपण घालतो. उटण्याचं साबण असतो. त्या उटण्याच्या साबणामध्ये आपण प्रॉपर उटणं घातलेलं असतं. चंदन पावडर. प्रत्येक साबणामध्ये मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घालते. अच्छा. स्किनसाठी चांगलं असतं. त्याच्यानंतर मिल्क अँड हनी. त्याच्यामध्ये प्रॉपर हनी घातलेलं असतं, ॲलोवेरा जेल असतं, व्हिटॅमिन ई कॅप्सूल असते. आपल्याकडे जवळपास 12 प्रकारची साबण बनवते. रेड वाईनमध्ये एक बोस रेड वाईन घातलेली असते, त्याच्याने स्किन चांगली होते. म्हणजे असं नाही की मी रेड वाईनचं फक्त हे नाव टाकते, दिलेलं आहे. इसेन्शियल ऑइल टाकते नाही. त्याच्यामध्ये ॲक्चुअल रेड वाईन एक बोस झाकण असते. म्हणजे तुम्ही वास घेणार तर तुम्हाला कळणार की ते पण वास घेऊन हो. नसा फक्त हो, हो. वास वास खाऊ घेऊन नाही शकत. खाऊ शकत नाही, पण त्याच्याने स्किन छान होते. ओके. आणि हे जे साबण आहेत ना, ते विदाऊट केमिकल्स आहेत आणि अगदी 8 वर्षापासून सगळे वापरू शकतात. म्हणजे मिल्क अँड हनी तर मी तर सांगते, की तुम्ही लहान मुलं जे आहेत 3 ते 4 बरं. वर्षाचे, तिथपासून वापरायला सुरू केलं तरी चालतं. मग हे जे तुझे हर्बल सोप्स आहेत आणि फेशियल बॉम्ब्स आहेत, त्यात काय फरक आहे? फेशियल बॉम्ब कसं आहे, की तुम्हाला आत्ता पटकन रेडी व्हायचं आहे. तुम्हाला लग्नाला जायचं आहे किंवा तुमचा प्रोग्राम आहे. त्यावेळेला एक फेशियल बॉम्ब असतो. तो घ्यायचा. पूर्ण छोटाच असतो तो सर्कल गोळी एवढा. तो घ्यायचा आणि चेहऱ्यावरती फिरवायचा. पूर्ण तो संपेपर्यंत चेहऱ्याला लावायचा. चेहरा धुवायचा. तो ग्लो तुम्हाला खूप छान येतो. अच्छा. साबण तुम्ही महिनाभर वापरू शकता. तुम्हाला पटकन रेडी व्हायचं असेल तर फेशियल. फेशियल बॉम्ब वापरायचा. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ईचं थोडे 2 टाकलेले असतात. त्यामुळे एकदम पटकन जो तुम्हाला ग्लो येतो ना, तो त्याच्याने येतो. आता वळूया चॉकलेट्सकडे.
तू लहान मुलांना पण चॉकलेट मेकिंगचे क्लास चॉकलेट मेकिंग शिकवते मी. मग हे चॉकलेट्स पण तू हेल्दी प्रकारे बनवून देतेस? हो, घरीच बनवलेले असते. मी काय सांगते, माझे सगळे जे उद्योगधंदे चालतात ते सगळे घरी चालतात. मी घरी शिकवते. घरी कसं की प्रॉपर मोल्ड असतात, प्रॉपर इन्ग्रेडियंट असतात, प्रॉपर साखर आपण चांगल्या क्वालिटीची वापरतो. जे फ्लेवर्स असतात, पिस्ता, बदाम ते सगळे आपण प्रॉपर यूज करतो त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे मग लोकांचा ट्रस्ट जास्त असतो. कारण मी क्वालिटीमध्ये आधी सांगितलं, क्वालिटीमध्ये मी कोणत्याच प्रकारची कॉम्प्रोमाइज करत नाही. ओके. जी क्वालिटी माझी मसाल्यांची आहे, तीच माझ्या साबणांची आहे, तीच वॅक्स पावडरची आहे, तीच माझ्या रांगोळ्या, माझे मेटॅलिकचे दिवे वगैरे प्रत्येकाची क्वालिटी तेवढीच मेंटेन केली आहे. तू हे सगळं स्वतः जाऊन घेऊन येऊन क्वालिटी चेक तुझा स्वतःचा स्वतःचा असतो. चॉकलेट्स पण तू ऑनलाईन शिकवू शकते. आता तू कॅन्डल्स पण बनवतेस म्हणजे मेणबत्त्या. तर ते कसं काय शिकलीस आणि सोपं आहे? नाही, ते म्हणजे साबणासारखंच आहे, सोपं आहे. मी आधी बनवायचे, पण मी आता स्टॉप केलंय कारण आता मी साबण आणि मसाले आणि माझी शाळा या तिघांमध्ये करताना अजून चौथं प्रॉडक्ट मला त्या प्रॉडक्टला देता येत नव्हतं. वेळ दे. त्याच्यामुळे मग पण लहान मुलांना तू अजूनही कॅन्डल मेकिंग आणि हे शिकव. शिकवू शकतो. हो. आणि तुझ्या ज्या बॅचेस आहेत लहान मुलांच्या, ज्या तू वर्कशॉप्स घेतेस, त्याच्यामध्ये तू काय काय शिकवतेस? लहान मुलांना मी आर्ट अँड क्राफ्ट शिकवते, पेंटिंग शिकवते. त्याच्यानंतर बेस्ट आउट ऑफ वेस्ट तुम्ही छान शो पीसेस कसं बनवू शकतात त्याचं ते शिकवते. साबण बनवणं शिकवते आणि चॉकलेट मेकिंग शिकवते. हे सगळ्या वस्तू जेव्हा ते घरी घेऊन जातात तेव्हा कसं त्यांची म्हणजे प्रतिक्रिया काय असते किंवा काय आनंद म्हणजे कसं? सगळ्यात जास्त खुश होतात. सगळ्यात जास्त खुश म्हणजे दिवाळीमध्ये मी दिवाळी कॅम्प घेते. तर दिवाळीला प्रत्येक मुलगा त्यांनी स्वतः बनवलेली ॲक्रेलिकची रांगोळी, ॲक्रेलिकचं कॅन्डल स्टँड, ॲक्रेलिकचं शो पीस वगैरे असं छान सगळे घेऊन जातात. त्यामुळे आया खुश असतात. लक्ष्मीची पावलं पण मी बनवायला शिकवते, त्याचं डेकोरेशन वगैरे. त्या आया खूप खुश होतात त्याच्यात. अच्छा. आणि हे वर्कशॉप्स तू पूर्ण म्हणजे दिवाळी किंवा सुट्ट्यांमध्ये, नाताळची सुट्टी आली, दिवाळीची सुट्टी आली, मे महिना, तर त्यात तू हे कॅम्प्स घेतेस. हो. तुझ्या एक दिवसाच्या आहेत, 2 दिवसाच्या आहेत की कसं आहे? डिपेंड करतं. म्हणजे जर साबण वगैरे असेल तर मी 1-1 दिवसाचेच घेते. अच्छा. आणि ॲक्रेलिकचे म्हणजे दिवाळीचे जे कॅम्प असतात ते 2 दिवसाचे असतात. एका दिवसात 3 होऊन जातात. अच्छा. तुला एवढे अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत, नारी शक्ती, स्त्री शक्तीपासून सगळे, ते त्याचं म्हणजे तू थोडक्यात सांगशील का की ते कसं काय ॲक्च्युली साध्य केलंस? हो. जनरली लोकं जेव्हा इंटरव्ह्यू घेतात की मॅम तुम्ही काय काय बनवता, तेव्हा मी त्यांना सांगते की माझी प्रॉडक्ट लिस्ट जी आता तू बोलून दाखवलं की मी प्रीमिक्सेस बनवते, मसाले बनवते, साबण, वॅक्स पावडर, हेअर पॅक, परत होम डेकोर आणि काजू मोदक आणि फूड ऑर्डर्स वगैरे असं. त्याच्यानंतर मग ते विचारतात किती जण आहेत, मी म्हणते 4 आणि 5 जण आहेत वगैरे. आणि मग प्रश्न विचारतात, मग त्यांचं पॅकेजिंग, डिझायनिंग वगैरे मीच करते. त्यांना ते असं खूप वाटतं की एकच बाई एवढं सगळं कसं काय करू शकते वगैरे असं. पण मला म्हणजे असं छान वाटतं की आपण जी मेहनत करतोय त्याची दखल घेता. ॲक्च्युली अवॉर्डसाठी मेहनत नाहीच आहे. म्हणजे हे कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता किंवा आज असं माझं कोणी इंटरव्ह्यू घेईल किंवा असं, तो पण विचार केला नव्हता. शिकायच्या वेळेला शिकले. जेव्हा गरज होती तेव्हा बनवले, बिझनेस केला, सुरू केलं. मी अजूनही शिकतेच आहे. कधी इम्पोर्ट एक्सपोर्टचा क्लास करा, कधी सोशल मीडिया मार्केटिंगचा क्लास करा किंवा अजून काहीतरी शिका. नवीन गोष्टी मी शिकतेच आहे. नवीन गोष्टी इम्प्लिमेंट पण करते आहे. पण कार्याची म्हणजे केलेल्या गोष्टीची दखल कोणी घेतली की छान वाटते. छान. आपल्या सगळ्या मैत्रिणींना तू काय सांगशील की हे तुम्ही काय काय करू शकता, असं एक थोडक्यात त्यांना एक छोटंसं हे देशील का? म्हणजे प्रोत्साहन मी म्हणेन त्यांना की तुम्ही काय काय करू शकता. तुम्ही घरबसल्या मसाले बनवू शकतात. तुमच्या ज्या फोर्टे आहेत म्हणजे कला, कौशल्य. मला कौशल्य बघा, आता मी नाशिकची आहे. माझी आजी आणि माझी आई आमचा नाशिकचा खानदेशी काळा मसाला बनवला. स्पेशालिटी आमची नाशिकचं. माझी आजी त्यात थोडंफार व्हेरिएशन करायचं. मग मला माहिती आहे की तो जनरली माझा बाजारात मिळणारा मसाला आणि आमच्या घरचा मसाला आहे
फरक आहे. बरं. मग मी तो मसाला लॉन्च केला. त्याला हे म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतोय तिथली स्पेशालिटी आपण पहिले लॉन्च करू लॉन्च शकतो. करू शकतो. कारण त्यावर काही जणांच्या घरी बनवण्याची पद्धत वेगळी असते, हो पण चव छान असते. हो. व तुम्ही ते घरातल्या घरात इव्हन नॉट ओन्ली मसाला, तुम्ही जर काही गोष्टी खाण्यापदार्थाचे छान म्हणजे पोहे जर तुम्ही बनवताय किंवा म्हणजे छोटे उद्योग असं तुम्ही काही घर बसल्या ऑर्डर्स घेऊ शकतात. डिश वगैरे असेल ना, तर तुम्ही घर बसल्या ऑर्डर घ्या. काही नाही लागत. व्हॉट्सअप लागतं, जे आपल्या सगळ्यांकडे होय. असतं. व्हॉट्सअप ग्रुप एक फॉर्म करायचा, जे आपल्या ओळखीचे वगैरे आहेत त्यांच्यामध्ये ऍड, की बाबा या शुक्रवारी किंवा या रविवारी मी चिकन काय मालवणी चिकन आणि वडे बनवणार आहे. फोटो टाकायचा एक आणि ते सगळ्या ग्रुपवर पाठवायचं. आय एम शुअर तुम्हाला 5 ते 10 ऑर्डर तर आरामातच येतील. त्याच्यानंतर डिलिव्हरी तुम्ही स्वतः एक कोणी माणूस नेमू शकता डिलिव्हरीसाठी किंवा आपण स्वतःही हो. आपल्या घरचे घरचे. मी माझे कोणीतरी काजू भाऊ माझे काजू मोदकांच्या डिलिव्हरीसाठी हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काजू मोदक बनवते. 6 ते 7. 7 वाजता पॅकिंग झाल्यानंतर मी एकच रिक्षा करते. ठाण्याच्या जितक्या पण असतील त्या सगळ्यांना डिलिव्हरी करत मी रात्री 11 वाजता घरी जाते. अच्छा, म्हणजे एखादं टायअप करून आपण हो. एखाद्या रिक्षाशी किंवा कोणीतरी आपल्या जवळ कोणी राहत जवळ असेल, असतील तुम्ही अगदी हा. त्यात कोणी गरजू असेल, हा ज्याला कामाची गरज असेल एखाद्या माणसाला, तुम्ही त्याला सांगू शकता, बाबा हे माझे 10 पॅकेट्स आहेत, तुम्हाला हे इथे पोचवायचे आहेत. करायचे आहेत. डबे नंतर तुझे काजू मोदक म्हण किंवा इव्हन सोप मेकिंगचं तू सांगितलंस, तुझ्याकडे तर प्रशिक्षण घेऊ शकतात. आपल्याकडे YouTube हा एक मोठा माध्यम झालेला आहे. व्हॉट्सअप आहे ज्याच्यावरून त्या सगळ्यांना सांगू शकतात की मी हे बनवते आणि हे. आज लोकांना वेळ नसतो तर नक्कीच ह्याचा त्यांना उपयोग होईल. प्लस तू जसं सांगितलंस लहान मुलांचे वर्कशॉप्स घ्यायला आता सुट्ट्या येत आहेत हो. किंवा काही संक्रांती आहे किंवा एखादा सण आहे, न्यू इयर येतं किंवा मग गुढीपाडवा आहे किंवा नंतर मे महिन्याच्या सुट्ट्यात त्यात ह्या आपल्या भगिनी घरी बसून हा व्यवसाय करू शकतात. पण तुझं जसं म्हणणं आहे तसंच की आपोआप त्याची दखल घेतली जाते. आजच्या पिढीला अजून काही तुला संदेश द्यायचा आहे का? मी फक्त बायकांना हे सांगू शकेन, बायका म्हणा, पुरुष म्हणा, सगळ्यांना, की जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस किंवा एखादी आयडिया तुमच्या डोक्यात येते, तेव्हा ना म्हणजे असं निगेटिव्ह नका, हे मी करू शकेन का, हे मला जमेल का, असा प्रश्न नका विचारू. जेव्हा तुमच्या स्वतःच्या मनाला जर तुम्ही, बाकी कुणाला नका विचारू, स्वतःला विचारा की हे मला जमेल का. आपलं मन आपल्याला बरोबर उत्तर देतं. तुमच्या मनाने जर तुम्हाला 1% जरी सांगितलं ना की हा करू शकशील, तुम्ही जा पुढे. कारण सगळ्यात मेन जे आहे ना, की आपलं मन आपल्याला सांगतो. आपलं जर एकदा ठरवलं ना आपण की मी करू शकते, की मग करायचं. त्याच्यानंतर मग जितके अडथळे येतात ना, आपण बरोबर त्याच्यातनं मार्ग काढतो. आणि सुरुवातीला काय होईल की मी ॲड टाकली, मला रिस्पॉन्स येणार नाही, मी परत दुसऱ्या दिवशी टाकेन की हे माझे म्हणजे प्रयत्न सोडायचा नाही. त्याच्यानंतर मी जर 8 दिवस टाकले आणि 8 दिवस मला जर आलं नाही, तरी मग मी लगेच, अरे काय मी म्हटलं होतं ना, अशी मी उगाच पडले याच्यामध्ये, नाही, तुम्ही पुढच्या आठवड्यात परत टाका. एक जरी ऑर्डर आली ना, तरी तुमचा आत्मविश्वास परत तुम्हाला मिळतो की नाही, तुम्ही करू शकता. आणि मग जर तुम्ही त्या परिस्थितीत 1 आठवडा ऑर्डर नाही आली आणि त्यानंतर पण तुमच्यात हिंमत आहे की तुम्ही परत तोच बिझनेस सुरू करू शकताय ना, तर तुम्हाला मागे बघायची गरज गरज पडणार. कन्सिस्टन्सी एक लागतो, एक पेशन्स लागतो. असं होतं की एक सीझन मला छान रिस्पॉन्स येतो, दुसऱ्या सीझनला थोडाफार कमी येतो. पण मग मी त्यावेळेला हा विचार करत नाही, अरे यार माझ्या मसाल्यांना काही चांगलं येत नाही, जाऊ दे मी ते बंद करते. असं नाही, ते सगळे चालूच ठेवायचे. कोणत्या ना कोणत्या सीझनमध्ये, कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात ते आपल्याला मिळतच. पेशन्स ठेवायचा, हारून जायचं नाही आणि घरच्यांचा सपोर्ट, हे गोष्टी तू महत्वाच्या असं सांगतेस. हो. आणि कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि तुम्हाला जर स्मिता ताईकडून काही गोष्टी शिकायच्या असतील, मसाले विकत घ्यायचे किंवा त्याबद्दल काही प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा कॅन्डल मेकिंग झालं किंवा इवन लहान लहान गोष्टी जसं ॲक्रेलिकचे आहे किंवा ती जे चॉकलेट आणि होममेड सोप्स बनवते, जे आत्ता खूप प्रचलित आणि खूप म्हणजे आपल्या कॉलेजच्या मुलांमध्ये खूप जास्त त्याचं फॅड आलेलं आहे म्हणेन मी. तर ते सगळं जर शिकायचं असेल आणि ते पण हर्बल आणि केमिकल फ्री, हे महत्त्वाचं.
हे जर शिकायचं असेल तर तुम्ही नक्की तिला संपर्क साधा. आम्ही स्मिताताईचा नंबर आणि त्यांचं बाकीचे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देणार आहोत. नक्की त्याला संपर्क साधा आणि हे नक्की करा. थँक्यू. थँक्यू स्मिता. थँक्यू.